ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. अधिक मासाचे पुण्य समयचेरी प्रति एक भलमेनशे निमगुचे बट माम दान मान करताना आम्ही दंपती युक्तबैसून दान मान करताची प्रति एक दान करताना आम्ही ते मेळणू करताची गलरी सिरियल पात्र कसं नाही त्यांनी अधिक मासांतू कशी आचरण करून वेत आता सद्गृहस्थ वटू नित्याचे अनुष्ठान ಒಟ್ಟು देवार स्तोत्र की विशेष दावणू वैदिक पवमान पारायण की अधिक मासाची कथा भागवाद्यूच की प्रत्येक करते जरे स्त्रीन कसन कोरेत म्हणून सांगी निमगितानं भारी चंद श्लोकान सांगला याः स्त्रियः सुभगाः पुत्र सुख सौभाग्य हेतवे पुरुषोत्तमे करिष्यन्ति स्नानं दानार्चनादिकं तासां सौभाग्य संपत्ती सुखपुत्र प्रदोरहम म्हणरी विशेष दावन अधिक मासांतू एक तीर्थस्नान म्हणताची तुम्ही निंबूचे पूर्व तीर्थक्षेत्र यात्रा करचे ना म्हणताची ते तीर्थस्नान म्हणे कसं नाही आता आम्ही आमगेले घरांत एक गंगा मिहाळ असतात ते गंगा उदका घाण घेऊन पवित्र जावन आशिल्ले गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिम कोर गंगा माते उडगास करून तीर्थस्नान केलं पुण्याफल मिळका म्हणून देवाला प्रार्थना घरांतूच अनुकूल जागेर आता स्वल्प जन स्नानगृहांत म्हणताची स्वल्प जन कापड इत्यादी नेसून घेऊन तुळशीला गीच एक स्नान करून घेऊन तदनंतर त्यांनी थै दाखवून एक एक तांगेले कार्य आरंभ जातात स्त्रीनं स्नान दान अर्चन अर्चन म्हणून सांगितलं असते अर्चने विशेष कसं नाही म्हणून सांगून घेऊ एका भालमेनशान देवळा येऊन पावताचे थंय येताना तांगेले घरादलने तुळस की फूल घेऊन येताचे अथवा घरांतून गांतून घेऊन माळारूपर घेऊन येताचे देवालया बैसून घेऊन फूल घालते त्याची तुळस घालते त्याची माळ करताची अर्चना म्हणून सांगले त्यांनी दिलं फूल ते देवा समर्पण बटमाम करतात त्या समयाचेर भजनेन तो आम्ही भागवैसूचे विष्णू सहस्रनाम पठण करचे देवा सन्निधानांतू आमचे कसन स्तोत्र आमक सांगचे गोत्तस प्रति एक स्तोत्र श्रद्धेन आम्ही देवळा बसून आचरण करचे स्वल्प जन निमगित बटमाम देवळा वच्चे आमक अनानुकूल आमगेल प्राय दृष्टीरी आरोग्य दृष्टीरी आम्ही घरांतू अगत्य आमगेल कुलदेव आमगेल इष्टदेव आमगेल गुरुवर्य स्मरण करतच घरांतू देवा खोडा बैसून देवा सन्निधानांते तुप्पा दिव लावणू देवाके पुष्पहार घालणू घरादल तुळस की फूल देवा समर्पण करून ते समेत त्यांनी स्तोत्र पठण करेल बालमनशाल अनेक कर्तव्य सुवासिनी के कोणती पुढचे मिळे बटमामा दंपती आपण हाण घेऊन दंपती पूजन करचे मिळे हे पुरा स्त्रीन केलेलं मात्रानं आणि एक कसं मिळे चरडुवा समेत सहभागित्व घेऊ का चरडुवा घेऊन देवाला भेटी करू का हे सर्वही केलं मात्रानं घरांतू देवाले विशेष अनुग्रह दत्ता अधिक मासांतू स्त्रीने ह्या रूपरी देवाला आराधन करेत म्हणून समजून घेऊन दोन उत्तर ह्या समयाचे देवा पायमुळात अर्पण करता हरि ओम.